आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। राज्य सहकारी बँक अर्थात शिखर बँक घोटाळा प्रकरणात संबंधितांना मोठा दिलासा। मुंबई पोलिसांकडून दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट सादर। शिखर बँक प्रकरणात अजित पवारांचंही नाव, रोहित पवारांचीही याच प्रकरणी चौकशी सुरू। वंचितचा अद्याप महाविकास आघाडीमध्ये समावेश नाही। आगामी बैठकीत वंचितच्या अजेंड्यावर चर्चा करून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी जागावाटपाचा फॉर्म्युला द्यावा, आंबेडकरांची मागणी। टिपू सुलतान समोर नतमस्तक होणारे, औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक होणारे प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंना चालतात का? वंचितच्या महाविकास आघाडीतील सहभागावरून नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल। राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट अलर्ट मोडवर। कुठल्याही फॉर्मवर सही करू नका, कुणीही कुठेही सूचक अनुमोदन होऊ नका, अजित पवारांच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांना सूचना। मुंबईमध्ये फक्त सत्ताधारी आमदारांनाच विकास निधी, विरोधी पक्षातील 11 आमदारांना पालिकेकडून निधीच नाही। माहिती अधिकारात वास्तव उजेडात। 7च काय तर 700 तास चौकशी झाली तरी आम्ही तयार आहोत। संजय राऊतांच्या सत्ताधाऱ्यांवर निशाणा। सर्व श्रीमान घोटाळे भाजप किंवा शिंदे गटात सामील झालेत असाही केला आरोप। ईव्हीएमवरून नाक रगडण्यापेक्षा सरळ निवडणुकीच्या मैदानात या। मोदींचा हात नसताना उद्धव ठाकरेंची काय ताकद ते दिसेल। राऊतांच्या ईव्हीएम टीकेवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर। ईव्हीएम हटली तर भाजप गेली, ईव्हीएम है तो मोदी है। संजय राऊतांची ईव्हीएमवरून पंतप्रधान मोदींवर टीका। भाजप लोकशाही मार्गाने निवडणूक जिंकू शकत नाही, म्हणून ईव्हीएमची गरज, राऊतांचा हल्लाबोल। 2019ला मोदींच्या नावावर ठाकरेंचे 18 खासदार निवडून आले तेव्हा काहीच आक्षेप घेतला नाही। मोदींचा हात नसताना उद्धव ठाकरेंची काय परिस्थिती होईल ते आगामी लोकसभेत दिसेल। नितेश राणेंची राऊतांवर टीका आणि ठाकरेंना टोला।